नमस्कार. आजच्या सारांश या भागामध्ये एका महत्त्वाच्या विषयावर मान्यवरांशी चर्चा. देशाचे सन्माननीय सरन्यायाधीश माननीय सूर्यकांतजी यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं दाखल एका याचिकेच्या संदर्भात जंतर मंतरवर तरुण तरुणींना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यास स्पष्ट नकार दिला आणि आमचा वेळ घालवू नका, तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे असं त्यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं. याविषयीच्या चर्चेमध्ये आज सहभागी होत आहेत माजी आमदार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट उषाताई दराडे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि बीड जिल्ह्याच्या विविध चळवळीतील अग्रेसर असणारे वकील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भीमराव चव्हाण आणि त्याचबरोबर वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि शहरातील एक प्रमुख कार्यकर्ते ॲडव्होकेट अविनाशजी गंडले. मी या सर्वांचं सारांशतर्फे स्वागत करतो. मंडळी, चर्चेमध्ये व्यक्त झालेली मतं ही त्या मान्यवरांची मतं आहेत. सारांश त्याच्याची सहमत असेलच असं नाही. ताई नमस्कार. ताई, कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला जो निषेध मोर्चा होता, या दरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला जी पोलीस कारवाई होती, या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आमचा वेळ वाया घालवू नका, तुमचाही वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओ पाहण्यामध्ये रस नाही असं आदरणीय सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले. या वक्तव्यावर सर्वत्र म्हणजे सगळ्या देशामध्ये चर्चा चालू आहे. आपण या वक्तव्याकडे कसं पाहता? जय भीम. आपण मला सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेटमेंट विषयीचा प्रश्न विचारला आणि प्रतिक्रिया विचारली. ज्या पद्धतीनं PIL मध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की मला या किरकोळ बाबी बघायला वेळ नाही आणि व्हिडिओज बघायला मला वेळ नाही, त्यांना कसा वेळ असेल? त्यांना हे सगळे कॉकरोचेस वाटतात. त्यांच्या स्टेटमेंटमुळे तर कॉकरोच जनता पार्टीचा उदय झालेला आहे. बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दुर्दैवाने या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या डोक्यामध्ये शिरले नाहीत. त्याचं कारण असं आहे की त्यांचं प्रशिक्षण कदाचित RSSच्या तालमीमध्ये झालेलं असेल. ज्या पद्धतीनं त्यांनी हे स्टेटमेंट केलंय हे घटनाबाह्य आहे. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे आणि ते देणार नसतील तर जनतेने देशभरात सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायमूर्तीची, मूर्ती कसं म्हणायचं त्यांना, न्यायाधीशांचा राजीनामा मागितला पाहिजे आणि न्याय व्यवस्थेवर लागलेला कलंक त्याच्याशिवाय पुसला जाणार नाही. ॲडव्होकेट भीमराव चव्हाणजी पण आपल्यासोबत आहेत. ॲडव्होकेट भीमराव चव्हाणजी, उषाताईंनी माननीय सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर केलेली टिप्पणी आपण ऐकलेलीच आहे. आपण या वक्तव्याकडे कसं पाहता? खरं म्हणजे न्यायालयाची पावित्र्यता हे सर्व लक्षात घेता आणि गेल्या 70-80 वर्षाची न्यायालयाची जर पद्धत पाहिली आणि काम करण्याची पद्धत पाहिली तर सर्वात महत्वाचं जे आहे, न्यायालय हे सोशल जस्टिसचं एक ठिकाण आहे आणि अशा ठिकाणावर जर कुणावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेवटचा मार्ग कुठला आहे तर ते न्यायालय. आणि न्यायालयच जर अशा भावनेने जर वागत असेल तर ती या देशाच्या युवकांची, विद्यार्थ्यांची केलेली ही प्रतारणा आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेची प्रतारणा या शब्दामध्ये भीमराव चव्हाण यांनी आपलं मत मांडलेलं आहे. ॲडव्होकेट गंडलेजीकडे आपण जाऊया. नमस्कार गंडलेजी, आपण या सरन्यायाधीश माननीय सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याकडे आपण कसं पाहता आणि याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? हे जे आता सध्याचं आंदोलन चालू आहे आणि CPJ जे चालू आहे, कॉकरोच जनता पार्टीची पैदास उत्पत्ती जे झालेली आहे, हे फक्त चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत साहेबांच्या वक्तव्यामुळे झालेली आहे. असे वक्तव्य सुप्रीम कोर्टच्या जजने असे वक्तव्य करणे हे म्हणजे अनाठाई वाटतं, म्हणजे पटत नाही ते. आणि कालचा जो उदय आहे, कालचे जे त्यांचे स्टेटमेंट आहे, विद्यार्थ्यांना एवढं मारहाण झाली, विद्यार्थ्याला मारहाण करून त्यांना पोलीसच्या ड्रेसमध्ये दुसऱ्या लोकांनी सहभागी होऊन दगडफेक केलेली आहे, तलवार म्हणजे काट्याने मारले, असे त्यांचे फुटले हात असे दिसत होते, त्यांच्या हातातून रक्त निघत होते, हाताचे 2-2 भाग झालेले दिसत होते. हे सर्व दिवसभर 20 तारखेला दिवसभर सोशल मीडियावर चालू असताना, सर्व ह्याची माहिती असताना, चीफ जस्टिस ऑफ इंडियाला माहिती असताना ते म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही. हा म्हणजे संविधानाला कुठंतरी मुरड घालण्याचा प्रयत्न हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया करत आहे. ताई, आपण आत्ताच ॲडव्होकेट गंडले यांचं मत ऐकलेलं आहे.
ताई, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा वाटतो की जवळपास लाखो तरुण मुलामुलींच्या भविष्याशी संबंधित असणाऱ्या या प्रश्नाविषयी शासन गंभीर आहे असं तुम्हाला वाटतंय का? जे गांभीर्य या चळवळीचं किन्नरसला समजलं, ते झुंडीच्या झुंडी येऊन जंतर मंतरला पाठिंबा देत आहेत, ते गांभीर्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना समजत नाही. त्याचं गांभीर्य पंतप्रधानांना समजत नाही, त्याचं गांभीर्य गृहमंत्र्यांना समजत नाही, शिक्षण मंत्र्यांना समजत नाही. ज्या देशाच्या पंतप्रधानाची डिग्री मुळामध्ये फाल्स आहे, खोटी आहे, त्यांच्याकडनं काय अपेक्षा करता? आपण जाऊया ऍडव्होकेट चव्हाण यांच्याकडे. ऍडव्होकेट चव्हाणजी, या वक्तव्याचा समाजावर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडणार आहे असं तुम्हाला वाटतं, की एकूणच समाज या वक्तव्याकडे कसं पाहतो आणि याचा काय प्रभाव पडणार आहे? सर्वात महत्वाचं काय की सामाजिक न्याय ही जी काही घटनेचं किंवा न्यायालयाचं जी काही ब्रीद वाक्य आहे, आपण पाहतो की न्यायालयामध्ये जर विलंब होत असेल तर लोकन्यायालय भरवले जातात आणि लोकन्यायालय भरून लोकांना तात्काळ न्याय दिला जातो. अशा वेळेस जर तुमच्यापासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर जर एक रणकंदन माजलेलं आहे, रक्तपात होतोय, लाखो विद्यार्थी रस्त्यावर येतात आणि पोलीस यंत्रणा त्यांना काठ्यांना खिळे ठोकून जर मारत असतील, तर ही गोष्ट या देशातल्या युवकांच्या विद्यार्थ्यावर केलेला हा घेतलेला सूड आहे, त्यांचा हा अपमान आहे. आणि ह्या अपमानासाठी त्यांनी जे काही शब्द वापरलेले आहेत अतिशय निंदनीय आहेत. सर्वात महत्वाचं काय, माननीय सूर्यकांतजी, तुम्ही परदेशात जाता, टेनिस खेळता, तुम्हाला जे काय लक्झरियस लाईफ दिलेलं आहे, या देशातल्या लोकांच्या करामधून तुमचं लक्झरियस लाईफ चालतंय आणि त्यांचं जर तुम्हाला ऐकायला वेळ नसेल तर जाणीवपूर्वक या घटनेची पायमल्ली करण्यासाठी उचललेलं हे पाऊल आहे. ताई, मला तुम्हाला एक सार्वजनिक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, खटल्याचा जो निकाल लागण्यासाठी अनेक वर्ष लागतात, म्हणजे लोक कंटाळलेले असतात. तुम्हाला न्यायालयाच्या या न्यायदान प्रक्रियेचा दीर्घ अनुभव आहे आणि अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस या न्याय प्रक्रियेकडे कसं पाहतो असं तुम्हाला वाटतंय आणि तुमचा अनुभव काय आहे याबद्दल? जे मागे काही वर्षापासून ज्या पद्धतीनं, म्हणजे जस्टिस लोयाच्या प्रकरणापासून म्हणा किंवा गोध्रा हत्याकांडाच्या प्रकरणापासून म्हणा, अनेक प्रकरण, राम मंदिरांच्या निकालावरून म्हणा, न्याय व्यवस्थेवरचा विश्वास समाजाचा कमी होत गेलेला आहे. आणि न्याय व्यवस्थेवरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वास जो उडाला, त्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? सर्वोच्च न्यायालयाला अभिमान वाटावा असे जजेसही होऊन गेले, ज्यांच्या समोर समाज व्यवस्थेची राखण करणं आणि शासनावरती अंकुश ठेवणं अशा प्रकारचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. न्याय व्यवस्थेच्या कामावरती निश्चित वाईट परिणाम होईल. जी दिशा सर्वोच्च न्यायालयाचे, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च चीफ जस्टिस असा विचार पेरतात ना, तेव्हा जे कालपर्वा झालेले जजेस आहेत, कळत नकळत ज्यांना सामाजिक चळवळीतून जे आलेले नाहीत, शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यांनी वाचलेला नाही, घटना ज्यांनी मूलभूत वाचलेली नाही, परीक्षेपुरते तर ते अभ्यासालाच असते, तर अशा जजेसवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि याच्यामुळं पिढ्यांचं नुकसान होऊ शकतं. आणि एका वर्गाचं नाही, विद्यार्थ्यांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं, सगळ्यांचं या प्रकरणामध्ये, महिलांचं, सगळ्यांचं शैक्षणिक क्षेत्रात तर प्रचंड नुकसान होतंय, आज पण होतंय. गंडल्लेजी, न्यायदानाची जी ही यंत्रणा आहे, या यंत्रणेवर काही एक प्रभाव पडेल, म्हणजे न्याय यंत्रणेबद्दल बोलतोय मी, असं तुम्हाला वाटतं का की या वक्तव्याचा न्याय यंत्रणेवर काही प्रभाव पडेल? तुमचं काय मत आहे याबद्दल? विद्यार्थ्यांना एवढं मारहाण झाली, व्हिक्टिमनी कुठे जायचं? शेवटचा दरवाजा सुप्रीम कोर्ट आहे देशामध्ये. सर्व प्रत्येक नागरिकाला शेवटचा जो न्याय हक्क मिळत असतो ते फक्त सुप्रीम कोर्ट असतो. सुप्रीम कोर्टचे जज जर असे वागत असतील, तुम्हाला वेळ नाही, मग आम्ही जायचं कुठं? त्या लोकांनी जायचं कुठं? हा जो स्टेटमेंट आहे त्यांचा, हा म्हणजे स्टेटमेंट, याच्यावर काय बोलावं शब्द नाही या स्टेटमेंटला. सूर्यकांत साहेबांनी असं जे बोलले, चीफ जस्टिस त्याचा मान आहे, संविधानिक खुर्ची आहे, न्याय व्यवस्थेचे ते मुख्य हे आहेत, प्रतोद आहेत, असं असताना त्यांनी असं बोलणं हे संविधानाला अनुसरून नाही, हे चीफ जस्टिस न्याय व्यवस्थेला हे हानिकारक आहे. असे जर त्यांनी बोलले तर खालचे जजेस लोक आम्हाला असेच म्हणतील, आम्हाला वेळ नाही,
आम्हाला वेळ नाही, तुमच्या बघायला आम्हाला वेळ नाही. कारण का आमच्या साहेबांना असे बोलले होते, तुम्ही काय करणार, आम्ही काय करणार, बोलायचं आम्ही कुणाला. ही अशी पद्धत जी आहे चीफ जस्टिस ऑफ इंडियाची, त्याचा मान करतो फक्त संविधानिक पोस्ट आहे म्हणून. तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल, टेनिस खेळायला तुम्हाला वेळ आहे, फॉरेनला जाता, आमच्या पैशामुळे जाता ना. स्वतःच्या पगार तुम्ही कपात केली का पैसे, तुम्ही 5-5 लाख रुपये गेले तुम्ही. आता पाठीमागाचे स्टेटमेंट टुर्नामेंट झाल्या, काय गेले तुम्ही, काय इंडियामध्ये ग्राउंड होतं का. हा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडण्याचा संदेश गेलेला आहे. आता बाकी काही राहिलेलं नाही. न्याय व्यवस्था जर असे बोलत असतील, एक न्याय व्यवस्था, एक सुप्रीम, जो जर सुप्रीमोच्या एका वक्तव्यामुळे भारत देशामध्ये कॉकरोच जनता पार्टीची उत्पत्ती होत असेल, त्याचा जन्म होत असेल, पुन्हा त्यांनी असंच बोलायचं, म्हणजे हा भयानक वास्तव, म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये राजकारण नसावं, हे माझं स्पष्ट मत आहे. मी येतोय ॲडव्होकेट चव्हाण यांच्याकडं. चव्हाणजी, जंतर मंतरवर जे तरुणांचं आंदोलन सुरू आहे आणि आता सगळा देश त्या आंदोलनाला पाहतोय, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाचं म्हणजे मूळ कारण काय आहे, कशामुळे हे आंदोलन सुरू झालेलं आहे, कशामुळे याची एवढी व्याप्ती, हे सगळं वाढलेलं आहे. अतिशय सामाजिक इश्यूकडे, सामाजिक मुद्द्याकडे जर चीफ जस्टिस जर अशा पद्धतीने जर त्यांची भूमिका मांडत असतील, ते वरून खालपर्यंत हे पर्क्युलेट होतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जर हे ऐकलं नाही, तर त्यांनी जर फटकारलं, तर मग हायकोर्ट फटकारेल, हायकोर्टाने फटकारलं की ते डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत येईल, आणि डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत आलं की तालुक्याच्या कोर्टापर्यंत येईल. म्हणजेच पर्यायानं लोकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडेल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. मान्य सूर्यकांत साहेब यांच्या एका गोष्टीमुळे, विद्यार्थ्यांची, युवकांची केलेल्या प्रतारणामुळं, कॉक्रोच म्हणल्यामुळं या देशातला तरुण, या देशातला विद्यार्थी हा अतिशय उग्रपणे रस्त्यावर आलेला आहे, आणि त्या उग्रपणे रस्त्यावर आणण्याला हे सूर्यकांतच जबाबदार आहे. अतिशय तर्कशुद्ध आणि अतिशय व्यवस्थित आणि छान पार पडणाऱ्या या सगळ्या चर्चेच्या शेवटी मी जातोय ॲडव्होकेट उषाताई दराडे यांच्याकडे. ताई, या जे वक्तव्य झालेलं आहे सन्माननीय सरन्यायाधीशांचं, त्या वक्तव्याचा कोणता प्रभाव तुम्ही पाहता, आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडं तुम्ही एकूणच कसं पाहता, म्हणजे या आंदोलनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. लोकशाहीला वाळवी लागलेली आहे, स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे, आणि आता तरुणांनी दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केलेला आहे. आपापले राजकीय झेंडे बाजूला ठेवून या कॉक्रोचच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. पण हे जे चाललंय ना, हे देशाची दुसरी स्वातंत्र्य लढाई आहे, आणि ती आपण सर्वजण मिळून नक्की जिंकू. मंडळी, ॲडव्होकेट उषाताई दराडे, ॲडव्होकेट भीमराव चव्हाण आणि ॲडव्होकेट अविनाश गंडले यांची मतं आपण ऐकलीत, आणि मी या सगळ्यांचा मनापासून सारांशच्या वतीनं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कृपया या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटलंय, तुमची काय मतं आहेत, हे कॉमेंट्समध्ये जरूर लिहा, आणि पाहत रहा सारांश.